साहित्यिक हा समाजाचा घटक आहे. म्हणजे तुम्ही जो काल तुमच्या भाषणामध्ये सगळ्यांचा उल्लेख केलात, म्हणजे दुर्गाबाई भागवत असतील, सुर्वे असतील किंवा आपण अगदी विजय तेंडुलकर म्हणू, तर ह्या सगळ्यांनी त्यावेळी त्या काळी काही ठोस भूमिका घेतलेल्या. आत्ताचे जे साहित्यिक आहेत ते अशी ठोस भूमिका घेताना दिसत आहेत का? म्हणजे त्यांच्या आसपास जे काही घडतं आहे त्याच्याविषयी ते कुठेतरी तुम्हाला ठोसपणे व्यक्त होताना दिसत आहेत? नाही, साहित्यिकाने नेहमी स्वतःशी प्रामाणिक असावं. स्वतःशी त्याला स्वतःला काय वाटतं, मग त्याच्या संवेदनेला काय वाटतं, त्याच्या विचारांना काय वाटतं, त्याच्या मनाला काय वाटतं, त्याचा समाजाबद्दलचं आकलन काय आहे, ते त्यांनी प्रामाणिकपणाने मांडलं पाहिजे. नाही तर मग लिहायचं कशाला? कारण भाषा हे अभिव्यक्तीचं जर माध्यम असेल आणि लेखनातनं जर तो अभिव्यक्ती ती व्यक्ती करत असेल तर ती अभिव्यक्ती करत असताना स्वतःशी प्रामाणिक असणं हे महत्त्वाचं आहे. बरे तो शहरी असू देत, ग्रामीण असू देत, कोणीही असू देत. दुसरं, असं करणारे काही लेखक आहेत की नाही? माझ्या मते आहेत. काही लेखक आहेत आणि ते नेहमीच असतात, आणि काही नसतात ते नेहमीच नसतात. आणि म्हणून आमच्या जुन्या कवींनाही सांगावंसं वाटलं, अशी असावी कविता फिरून, तशी नसावी कविता फिरून, सांगणार कोण तुम्ही कवीला, आहात मोठे पुसतो तुम्हाला, असं केशवसूत म्हणाले होते 19व्या-20व्या शतकाच्या सुरुवातीला. तर तुम्ही कवीला कोण सांगणार ही कविता अशी असावी आणि तशी असावी? आता कवी हा शब्द जो आहे तो भारतीय संकल्पनेमध्ये सर्व साहित्य या अर्थाने वापरलेला शब्द आहे. म्हणजे आपल्याकडे नाटकालाही काव्य म्हटलेलं आहे आणि कवितेलाही काव्य म्हटलेलं आहे. तेव्हा शाब्दिक अभिव्यक्ती जिथे होते ते काव्य आहे. तर हे असं असायला पाहिजे, तसं नसायला पाहिजे, आणि तसंच तू लिहून दे असं सांगणारा जर कोणी असेल तर तो खरा कवी नव्हे किंवा तो खरा लेखक नव्हे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.